नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गीता स्टडी झोन या माझ्या यूट्यूब चॅनलवरती। मागच्या भागामध्ये आपण वर्णमाला बघितली। आता या भागामध्ये आपण बघणार आहोत वर्णाचे वर्गीकरण। त्यामध्ये नंबर 1 आपण घेतलाय स्वर। स्वर किती असतात आपण बघितले 14। त्यानंतर स्वरामध्ये 3 प्रकार पडले आहेत। कोणते कोणते? नंबर 1 आहे ऱ्हस्व। ऱ्हस्व म्हणजे काय? ज्याला बोलताना कमी कालावधी लागतो त्याला काय म्हणतो आपण? ऱ्हस्व। त्याच्यामध्ये किती स्वर आलेले? 5 आले। कोणते कोणते? अ, ई, उ, ऋ आणि लू। ठीक आहे। त्यानंतर दीर्घ। दुसरा प्रकार आहे दीर्घ। दीर्घ म्हणजे काय? ज्याला बोलताना जास्त कालावधी लागतो किंवा उच्चार करताना जास्त वेळ लागतो त्यालाच काय म्हणतात? दीर्घ। त्याच्यामध्ये किती आलेले? 3 स्वर आहेत। कोणते कोणते? आ, ई, उ। ठीक आहे। त्यानंतर संयुक्त। संयुक्त म्हणजे काय? जे 2 स्वरांना एकत्रित करून नवीन स्वर बनलेला त्याला काय म्हणतात? संयुक्त स्वर असं म्हणतात। त्यामध्ये किती आहेत? 4। ए, ऐ, ओ, औ। आता संयुक्त स्वर कसे बनतात आपण ते बघूया। ठीक आहे। म्हणजे अ प्लस ई इज इक्वल टू हा ई घेऊ शकता किंवा हा ई। म्हणजे आपण ऱ्हस्व ई पण घेऊ शकतो आणि दीर्घ ई पण घेऊ शकतो। आता ह्या दोघांच्या मिळानाने काय होणार आहे? ए तयार होणार आहे। त्यानंतर ऐ कसं बनतं? आ प्लस ई किंवा हा ई इज इक्वल टू काय होत आहे? ऐ। त्यानंतर अ प्लस उ उ आ प्लस उ उ। अशा प्रकारे आपले संयुक्त स्वर तयार होतात। म्हणजेच काय बघितलं आपण? स्वरांचे 14 स्वर 14 असते। त्यानंतर त्याच्यामध्ये 3 भाग पडले, ह्रस्व, दीर्घ आणि संयुक्त। ह्रस्व म्हणजे काय? ज्याला कमी वेळ लागतो बोलताना त्याला ह्रस्व म्हणतात। आणि दीर्घ म्हणजे काय? ज्याला बोलताना जास्त वेळ लागतो त्याला दीर्घ म्हणतात। आणि संयुक्त आपण आताच बघितला म्हणजे 2 स्वरांची मिळाल्याने काय एक संयुक्त स्वर तयार होत असतो। त्यानंतर आपण सेकंड पॉइंट बघितला होता स्वरादी। स्वरादी किती बघितले होते आपण? 2 बघितले होते। 2 स्वरादी बघितले होते। कोणते कोणते? अनुस्वार आहे आणि त्यानंतर विसर्ग म्हणजे औ आणि आहा। आता स्वर बघितले, स्वरादी बघितलं। आता बघूया आपण व्यंजन। व्यंजन किती असतात? 34 असतात। त्याच्यामध्ये पण 5 प्रकार पडलेले। कोणते कोणते? स्पर्श, अर्धस्वर, उष्मे, महाप्राण आणि स्वतंत्र। आता स्पर्श म्हणजे काय? ज्याचा बोलताना मुखामध्ये हवेचा आणि जिभेचा स्पर्श होतो त्याला काय म्हणतात? स्पर्श स्वर। त्यामध्ये स्पर्श व्यंजन त्याच्यामध्ये किती? 25 व्यंजने असतात। त्यानंतर अर्धस्वर। अर्धस्वर मध्ये किती? 4 असतात। ते कोणते कोणते? य, र, ल, व। त्यानंतर उष्मे। उष्मे म्हणजे बोलताना काय गरम हवा आपल्या मुखावाटे बाहेर पडते। ते कोणते कोणते असतात? 3 आहेत, श, स आणि स। त्यानंतर महाप्राण। महाप्राण किती आहे? एकच आहे। त्यानंतर स्वतंत्र। स्वतंत्र किती आहे? फक्त आणि फक्त एकच। तो कोणता आहे? ळ। आता व्यंजनामध्ये आपण पाहिले 5 प्रकार पडतात। 5 प्रकारांमध्ये पहिला जो होता स्पर्श व्यंजन। स्पर्श व्यंजनामध्ये परत आपल्याला काय दिसून येते? 3 प्रकार पडतात। ते कोणते कोणते? कठोर, मृदू, अनुनासिक। त्यामध्ये कठोर। कठोर म्हणजे काय? जे बोलताना तीव्रता असते किंवा कठोर उच्चार आपल्या तोंडून बाहेर पडतो। त्याच्यामध्ये किती? 5 गट पडलेले। कोणते कोणते? 5 वर्ग किंवा गट आपण काही म्हणू शकतो। ते कोणते कोणते? क, च, ट, त, प। हे काय? गट आहे। त्यामध्ये किती? 10 वर्ण आले। क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ। बोलताना काय तीव्रता आढळून येते आणि त्यानंतर कठोर उच्चार आपल्या तोंडातून बाहेर पडते त्यांनाच काय म्हणतात? कठोर व्यंजन। त्यानंतर आपण बघतोय मृदू। मृदू म्हणजे काय? बोलताना कोमल स्वर बाहेर नाही, जे बोलताना काय तीव्रता आढळून येत नाही आणि बोलताना कोमल असं वाटतं। ते काय? ज, झ, ड, ढ, ड, ढ, भ, ब, भ। त्यानंतर अनुनासिक। अनुनासिक किती आहे? 5। ते कोणते कोणते? ड, वाङ्मयातला ड। त्यानंतर न, हा त्र नाहीये, हा न आहे। त्यानंतर न, न आणि म। हे किती आहे? 5। हे काय? अनुनासिक। जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर नक्की करा।